तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. सहज वासनेची बीज जळून जाय. सर्वात मोठी घातक आणि जीवन मातीत घालणारी क्रिया कोणती असेल तर दीपक बाबा ती वासनेची क्रिया आहे. आणि ही वासना संपवायची ताकद संतांच्या पायावर पडलेल्या मातीत आहे, रजकणात आहे. तर दर्शन घेतल्यावर किती पुनीत होताल. अशा एका पवित्र शुद्धांतकरणी सदाचारी सात्विक अचरणशील अशा एका महात्म्याचा हा सोहळा आहे, उत्सव आहे. त्यांच्या अंतकरणातला पुरंदास स्वामी संपर्क करत होते. खूपसा आग्रह शक्यतो होईल तिथपर्यंत मी त्यांचं टाळत नाही. परवाच्या कीर्तनाला यायला पंढरपूरच्या वारीला दर महिन्याला असतो. मला ते म्हणले रात्रीच निघा. एकादशीच्या नंतर मग मी रात्री निघलो आणि द्वादशीचं कीर्तन वाखारीचं केलं. त्यांचा खूप आग्रह होता आणि मला पवित्र संतांच्या उत्सवात कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं सुद्धा परम भाग्य आहे. विठाला विठाला श्री गुरु पुरंदासजी, ठाकूरदासजी, त्रिवेणीदासजी बाबाजींच्या सेवेत परवाला सुद्धा होती, आजही आहेत. आज आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे पांचाळ बाबा सुद्धा आले, त्यांनाही प्रणाम करतो. ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली असे आमचे बेले मामा सुद्धा आहेत. आदरणीय श्रीमद भागवत कथा, रामकथा, कीर्तन, वारकरी संप्रदायाचा, सनातन संस्कृतीचा प्रचार महाराष्ट्रभर ज्यांच्या मुखारविंदातून होतो असे वेदशास्त्र संपन्न माझ्यावर अतूट प्रेम करणारे श्री गुरु दीपक महाराज सुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. आणि पंचक्रोशीतली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यापार क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, आध्यात्मिक क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा, हे सर्वजण मोठ्या श्रद्धेनं समर्थ सद्गुरु जीवनदास स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही या प्रसादासाठी धाव घेत आलात. तुम्हा सर्वज्ञ श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. दिगंबर मामा असतील, वैद्य महाराज असतील, आदरणीय ज्यांनी गोडस प्रमाण म्हणलं परवालाही हजर होते आमचे शंकर माऊली असतील, मामा असतील, आदी करून अक्रूर पाटील, देवराव काका आदी करून ही सर्व जी मंडळी, सर्वांना प्रणाम करतो. काय उपकार आहेत संतांचे. एकदा मारुतीरायाला आमंत्रित केलं. एका संतांनी आमंत्रित केलं. संतांना यावं लागतंय तुम्हाला आमच्याकडे. ठीक आहे म्हणले, येतो मी. मारुतीराय तिथं पोहोचल्याबरोबर मारुतीरायांचा असे काही सेवा वगैरे त्यांनी जीवनात कोणाकडून घेतलीच नाही, कारण मारुतीराय स्वतःला सेवक समजितात. त्याच्यामुळे ते कोणाकडनं सेवा घेत नव्हते. मारुतीराय स्वतःला महाराज म्हणून घेतले असा मला एखादा पुरावा दाखवा. सेवक हा पुरावा पुरंदासजी खूप आहे. राम रायाच्या सेवका धन्य धन्य मने तुका. सेवेचा प्रकार काने हनुमंत,
अशी प्रमाण दिली महाराज तुम्ही आदरणीय हरिभक्तीपरायण बबन महाराज मुडेकर मुडीकड. वा, खूप त्या दिवशी सुद्धा प्रमाण. पाठांतर छान आहे. गरज आहे लोकांची अशा. कीर्तनकार शिस्तीत राहतात अशी पाठांतर करणारी लोक असली की, नाहीत मग ते गाण्यावर चपका हाणतात. विठाला विठाला. आदरणीय परमश्रद्धेय ज्ञानोबा माऊली आसवंदेकर ज्ञानोबा माऊली आसुंदेकर वयोवृद्ध तपोवृद्ध महाराज सुद्धा आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम करतोय. मारुतीरायानं स्वतःला सेवक म्हणून घेतलं. म्हणून एका महाराजांच्या आश्रमावर गेल्याच्या नंतर त्यांनी कसल्याही प्रकारचा सत्कार स्वीकारला नाही, स्वागत स्वीकारलं नाही. काय काम आहे? काही नाही म्हणे, माझ्याकडे एक संपत्ती आहे, ती संपत्ती तुम्हाला दाखवायची. आता तुम्ही आम्ही संसारिक माणसं पाहुणे नवीन घरी आले की ही माई जमीन आहे, इथं मला इतका ऊस आहे, इथं द्राक्षाची बाग आहे, इथं कापूस आहे, ऐकण्या क्रूड पाटील असं दाखवतो. इथं बंगला आहे, नांदेडच्या कॉर्नरवरचे 10 दुकानं आपलेच आहेत, असं आपण दाखवत असतो. ही संपत्ती आपण दाखवतो. संतांची संपत्ती वेगळी. ग्रंथ संपदा त्या संतांनी, त्या ऋषींनी, त्या योग्यांनी, त्या तप्यांनी, त्या सिद्धांनी, त्या महर्षींनी मारुतीरायांकडे एक ग्रंथ सप्रूत केला, दाखवला, ही संपदा माझी आहे. मारुतीरायानं सांगितलं उघड करा. उघडल्याच्या नंतर, पान उलटल्याच्या नंतर मारुतीरायाचं अंतःकरण त्याच्यात लिहिलेलं होतं. रामप्रभूंचं नाव होतं. मारुतीरायांनी तो ग्रंथ हृदयाला लावला, डोक्याला लावला, दोन्ही खांद्यावर घेतला, डोक्यावर घेतला आणि मारुतीराय त्या आश्रमात नाचत होते. तो आश्रम होता महर्षी वाल्मिकांचा. नाचू लागले मारुतीराय, नाचू लागले. मग वाल्मिकांना आनंद वाटला की आपण केलेला ग्रंथ मारुतीरायनं 10-5 पानं वाचिल्याच्या नंतर ते इतके प्रसन्न झालेत की त्यांना हे आवडलं. ठीक आहे म्हणले, खूप छान केलं म्हणले, वा मला खूप आवडलं. पण मारुतीराय सहज म्हणले, उद्याला तुम्ही आमच्याकडे या. उद्याला तुम्ही, काय सांगू आता, संतांचे उपकार सांगते, उद्याला तुम्ही आमच्याकडे या. तर महर्षी वाल्मिकानं सांगितलं, तुम्ही कुठं? ते म्हणले, आपल्याला काही आश्रम नाही, पण प्रभास क्षेत्राच्या समुद्राच्या तीरावर तिथं अशा सुंदरशा वेली आहेत, फळा फुलांनी सजलेली अशी मोठी गगनचुंबित वृक्ष आहेत, झाडं आहेत, तरू आहेत. ते प्रसन्न रमणीय ठिकाण आहे आणि मी तिथं उद्या दिवसभर थांबेल, फक्त 1 दिवसाकरता. तिथं काही आश्रम नाही, चूल नाही, काय नाही, भांडे कुंडे नाहीत, जेवणाची व्यवस्था नाही, काय नाही. मारुतीरायाकडे हे काहीच नव्हतं. कारण क्रतात्रेता युगातल्या वारकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्याकडे भाजीपोळीचा विषयच नव्हता. पाला खाऊन या वाहिले पर्वत, पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी, काम केलं तरी पालाच खाल्ला, भजन केलं तरी पालाच खाल्ला. येऊनी जन्मला केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारे मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. नाव कसे बघा, केवळ वनीचे वनचर, पुढचं नाव पाले खावीर वानर, वनात राहणार आहेत, वानर आहेत. पण त्याच्या पुढचा उत्तरार्ध पहा ना, सवे सुरवर वंदिती. त्याच्या अलीकड पांचाळ बाबा,
चारी मुक्ती त्यांच्या किंकर सलोकता समीपता. ह्या सगळ्या चारीची चारी मुक्ती त्यांच्या दाशात सेवक आहेत. परंतु त्यांच्याकडे काहीच नव्हतं. वाल्मिकांनी सांगितलं तिथपर्यंत येण्यासाठी मला वेळ लागेल, मला काही पर्याय उपाय. पुरंदासजी मारुतीरायनं काही खांद्यावर घेतलं नाही. कारण काही लोकांचे खांदे काही लोकांच्या पाठी इतक्या पवित्र होत्या की त्याच्यावर कोणालाही बसू दिलं नाही. गरुडानं कोणालाही पाठीवर बसू दिलं नाही. नाही नाही, मारुतीराय शक्तिशाली होते पण कोणालाही खांद्यावर घेतलं नाही, ठराविक लोकांनाच. हो, आपल्या शक्तीचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या व्यापकतेचा फायदा एखाद्या सर्वसामान्यांना व्हावा, पण हलकटाला होऊ नये, नालायकाला होऊ नये, बुजदिलाला होऊ नये, धर्मभ्रष्टाला होऊ नये, याची मात्र दखल घेतली पाहिजे. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. ती साधना सांगितली ती तुम्ही घरी गेल्यावर पहा. आणि तिथे महर्षी वाल्मिक आले. आणि वाल्मिक आल्याच्या नंतर मारुतीरायनं सांगितलं, तुम्ही फार थकून आलात, माझ्याकडे ही फळं आहेत, एवढी घेता का? पण वाल्मिक ऋषाच्या अंतकरणामध्ये अशी चलबिचल चालू होती की नेमकं हे काय दाखवायला बोलिले मला, काय बघण्यासाठी, मला दाखवणार काय? मी तर यांना रामायण दाखवलंय, पण हे मला काय दाखवतात? तर वाल्मिकांनी सांगितलं काही फलाहार वगैरे काही नको, पाणी प्यायचं असेल तर समुद्र खारा होता, काही विषय नको, पण काय काम आहे? मारुतीरायनं शेपटी समुद्रात आदळल्याबरोबर इतकं पाणी उडालं, सगळ्या वेली धुवून गेल्या. आणि शेपटीनं त्या वेली अशा बाजूला सरकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये स्फटिकाच्या शिळा सापडल्या, काही शालिमार शिळा सापडल्या. स्फटिक म्हणजे पांढरा आणि शालिमार म्हणजे काळा पाषाण. विटेवरच्या मालकाची प्रतिमा आहे का, तो पाषाण. ह्या दोन पद्धतीच्या शिळा सापडल्या. आणि मारुतीरायनं त्या शिळेवर शेपटीचं पाणी असं आदळल्याबरोबर, पाणी पडल्याबरोबर त्या शिळा अशा निर्मळ झाल्या आणि त्याच्यावरची अक्षर दिसू लागली. बोलू नका, बोलू नका. त्याच्यावरची अक्षर दिसत होती, अक्षर दिसत होती. कोणी हात लावायचा नाही बरं का, दुरून नमस्कार करा. आजारी आहेत स्वामीजी, आपल्या हातानं संसर्ग होतो, कृपया नकोय, हात लावू नका. तुम्ही बघितलं तरी खूप छान. पद्दार सारखा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी.
थोडासा पंखा असा उचलून धरा, हवा लागेल. बाकीचे बसा खाली, बसा बसा, बस बस बस, असू द्या बसू द्या. आज उष्णतेची जास्त तीव्रता आहे, जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसू द्या. मारुती रायला विचारलं, काय तुमच्याकडे? त्या शिळा अशा समुद्राच्या पाण्यानं धुवून काढल्या. मला असं वाटतंय त्या शिळेवर मारुतीरायानं अभिषेकच केला असा असावा. आणि सांगितलं, हे बघा महर्षी, बघा तुम्ही बघा. तो ओव्या ह्या 2 कलरच्या होत्या. काळ्या पाषाणाला सुद्धा शालिमार पाषाणावर नखानीच कोरलेलं होतं आणि स्फटिकाच्या शिळेवर सुद्धा नखानीच कोरलेलं होतं. पण स्फटिकाच्या शिळेवर कोरत असताना स्वतःच्या अंघोळीतलं बोटातलं रक्त मात्र त्या स्फटिकाच्या शिळेवर पडत होतं आणि त्या सगळ्या ओव्या लाल अक्षरातल्या होत्या. त्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांविषयी प्रेम व्यतीत केलेल्या ओव्या होत्या. महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायनं लिहिलेल्या रामायणातल्या 10-15 ओव्या वाचिल्याच्या नंतर महर्षी वाल्मिकांच्या जटेतनं पाणी पाझरायला सुरुवात झालं. दीपक बुवा, गुरु, पाणी पाणी. आश्चर्य वाटलं की मारुतीरायनं केलेल्या रामायणातल्या 4-5 ओव्या पाहिल्याच्या नंतर आपण केलेले रामायण विश्वात कोणीही वाचिणार नाही, कोणीच वाचिणार नाही, कोणीच नाही. मारुतीरायचं रामायण लिहिलेलं असल्याच्या नंतर दुसरं कोणाचं रामायण कशाला कोणी वाचविल? त्या संपूर्ण शिळेचं महर्षी वाल्मिकांनी दर्शन घेतलं. वाल्मिकांच्या आश्रमावर ज्या वेळेला मारुतीराय आले त्यावेळेला मारुतीरायाला काही वाल्मिकांनी विचारलं नव्हतं तुम्हाला काय देऊ, फक्त ही संपदा आहे बघा, ते रामायण दाखवलं. मारुतीरायनं वेगळं काम केलं. मारुतीराय महर्षींना म्हणले, माझ्याकडे काही आश्रम नाही, काय नाही, पण इथपर्यंत तुम्ही बेजार होऊन आलात, पण आता मी तुम्हाला काय देऊ, काय देऊ तुम्हाला मी, आता काय देऊ? महाराज वाल्मिक हुशार होते, बुद्धिवादी होते. महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाकडे पाठ केली आणि समुद्राकडे तोंड केलं. आणि त्या सागरामधूनच लक्ष्मीची प्राप्ती आहे. श्रीमातेला, लक्ष्मी मातेला प्रणाम केला आणि मारुतीरायाकडे तोंड केलं, समुद्राकडे पाठ केली आणि हात नाही जोडले. महर्षी वाल्मिकांनी आंजोळी केली, अशी वंजळ केली. मला एक देऊन टाका. काय देऊ? काय? मी परवाला तुम्हाला दाखवलेलं रामायण चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत राहावा. मी जे तुम्हाला परवाला रामायण दाखवलंय का, हे चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत राहावा. संतांचा आशीर्वाद किती मोठा असतो पाहन. मी तुम्हाला सांगितलं, देव सुद्धा करू शकत नाही, मायबाप सुद्धा करू शकत नाही. कोण्या मायबापाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावा? प्रयत्न करत नाहीत काही वडील, करते, पण त्याच्यातल्या प्रारब्धातलं पाप संपवायची ताकद मायबापात नाही. बेले मामा, पांचाळ बाबा, मायबाप प्रारब्धातलं पाप संपू शकत नाही, देव प्रारब्धातलं पाप संपू शकत नाही. कारण जीव दशेला आल्यावर देवाला सुद्धा तेच नियम आहेत, श्री तेच नियम आहेत, तेच नियम आहेत, तेच नियम आहेत. बाबाजी लावू द्या. आणि देव प्रारब्ध बदलू शकत नाही. संतांची कृपा किती मोठी. महर्षी वाल्मिकानं ज्या वेळेला अशी वंजळ केली, चंद्र सूर्य तोपर्यंत माझं रामायण लोकांनी वाचावं, म्हणजे नाव जिवंत राहावं, हे वाल्मिकानं मागितलं. पण दीपक गुरु, हे कधी शक्य होईल? त्याआधी मारुतीरायचं रामायण पुरंदास स्वामी संपवावं लागेल, ठाकूरदासजी ते संपवावं लागेल, त्रिवेणीदासजी ते संपवावं लागेल. मारुतीरायचं रामायण अस्तित्वात असता कामा नये. नाही तर मला सांगा बरं, गावरान तुपाची घागर असल्यावर दारड्या तुपाला कोण हात लावेल?
बदामाचा शिरा असल्याच्या नंतर ठुलीचा शिरा कोणी खात असतं का? ठुली कळती ना तुम्हाला जुन्या लोकांना? गव्हाचे 4 तुकडे, एका गव्हाचे 4 तुकडे, त्याला भरडा म्हणतात आत्ताच्या भाषेत. आता नवीन एक त्याला नाव पडे बाट, लापशीचा बाट, आता आधुनिकता आहे, पण ठुली म्हणायची त्याला जुन्या भाषेत ठुली. जिथं मारुती रायचं काव्य आहे तिथं बाकीच्यांचं काव्य कसं वाचणार आहेत कोणी? मला सांगा बरं. आता गिरगावकरानं काही जरी लिहिलं, एक ट्रक भर अभंग लिहिले, तर बायको तर नाही वाचायची. अभंग हे सदाचारी लोकांचे असतात. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव राय, चोकोबा आहे, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, या लोकांची, कबीर महाराज, या लोकांची, गोरोबा काका यांची अभंग वाचतील. आपलं नाही. आपण ट्रकनं काव्य करू, पण नाही. मारुतीरायनं विचार केला, एक संत आपल्या घरी आले तर आपल्याला मागणी मागते ही पूर्ण करावी लागते. आणि मारुतीरायनं उदात्त अंतकरणाने सगळ्या शिळा शेपटीला बांधल्या आणि सागराला सांगितलं, एक लक्षात ठेव, एवढ्या शिळा पोटात ठेव, पोटात. कारण समुद्राकडे अहंकार होता, म्हणून समुद्र रामायणाच्या प्रति डोक्यावर ठेवायची योग्यता सागरात नव्हती. अहंकार आहे, अहंकार आहे, खाली ठेवावा. तर समुद्रानं सांगितलं, माझ्या पायापाशी रामायणाच्या प्रति राहावा, मी एवढा योग्य नाही, मी इतका लायक संपन्न नाही. आणि डोक्यावर घ्यावा, माझ्याकडे अहंकार आहे, म्हणून मी पोटात ठेवतो. आणि मारुतीरायनं त्या सगळ्या रामायणाच्या प्रति म्हणजे शिळेवर लिहिलेलं रामायण हे सगळं सागराच्या पोटात टाकून दिलं. आणि उदात्त अंतकरणाने महर्षीला सांगितलं, चंद्र सूर्य येतोपर्यंत तुमचं रामायण जिवंत राहील. वाक्य लक्षात आलं का याचा सिद्धांत? मारुतीरायनं स्वतः लिहिलेलं रामायण जर समुद्राच्या पोटात दिलं नसतं तर वाल्मिकानं लिहिलेलं रामायण कोणीही वाचिलं नसतं. महर्षी वाल्मिकाचा पुरुषार्थ चंद्रसूर्य आहे तोपर्यंत गाजावा, याची एकमेव ताकद कोणाची असेल, एकमेव उपकार कोणाचे असतील तर ते मारुतीरायचे आहेत. म्हणून देहूतले मालक पहिल्या कडव्यात ज्या सत्पुरुषाच्या कृपेने वाल्मिकांचं रामायण मारुतीरायाच्या कृपेनं चंद्रसूर्य तोपर्यंत जिवंत राहिलं, तसाच आशीर्वाद श्री गुरु स्वामींचा आपल्यावर आहे. एकच कालही परवालाही तुम्हाला एक मागणी केली, महिला मंडळींना आणि पुरुष मंडळींना एक तुम्हाला मागणी केली की प्रत्येक महिलेनं आणि प्रत्येक पुरुषाने 1.25 लाख जप करायचा, एका व्यक्तीनं 1.25 लाख करायचा. महाराज परीक्षितीवर ज्या वेळेला संकट आलं आईच्या पोटात, त्यावेळेला उत्तरेनं ज्या मंत्राचा जप केला आणि त्या मंत्राच्या जपानं अश्वत्थाम्यानं अंगावर टाकलेलं ब्रह्मास्त्र
महाराज हजारो सूर्याचं तेज त्या ब्रह्मास्त्रात असतं. ते ब्रह्मास्त्र जसं विश्व जाळून टाकील इतकी त्याच्यात ताकद होती. पण एका नामाच्या जपानं ही शक्ती सुद्धा क्षीण झाली. गर्भी रक्षिला परीक्षिती रक्षिला परीक्षिती दर्शन चक्र घेऊनी हाती चेतनी शक्ती अनिवार्य एक मिनिट म्हणून एकच मिनिट. हे बसा जागा बसा. परवाला जशी विनंती केली तशी एक तुम्हाला हात जोडून विनंती करतो. सत्पुरुषांना आयुष्य प्राप्त फक्त समाजाच्या सेवेकरता तुमच्या उद्धाराकरता लागतं. प्रचंड अन्नदान व्हावं यापेक्षेसाठी एकच काम करा. प्रत्येक व्यक्तीनं 1.25 लाख जप करा. ज्या जपाच्या साधनेनं परीक्षिती सुखरूप झाले. गोड असं हे अन्नदान करणारी सगळी सत्पुरुष स्वामीजींनी बघावं याच्याकरता एका नामाचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. या नामाचा जप श्री गुरु महंत 1008 कृपानिधी आपल्या सर्वावर प्रेमाचा वर्षाव करणारं आध्यात्मिक क्षेत्रातलं सनातन संस्कृतीतलं उदासीन आखाड्यातील एक पवित्र रत्न श्री गुरूंच्या हे त्यांचा जो वसा आहे अन्नदानाचा हा परिपूर्णेत जाण्यासाठी तुम्ही तेवढा जप करा. तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो. विठाला विठाला उपकाराचं सूत्र संतांचं आहे. अगोदरच एखाद्या कूलरची व्यवस्था करायला पाहिजे होती. म्हणजे आणि
आपल्याला गरमी होती, त्यांना श्वासाचा आजार आहे, त्याच्यामुळे त्यांना एखादं कूलर पाहिजे होतं त्यांच्यासाठी. विढाला एखादा पुरावा मांडतो. एवढी लोक जेवायचेत. या विश्वामध्ये सर्वात मोठे उपकार कोणाचे, तर ते संतांचे आहेत. आपण ज्या जिल्ह्यात राहतो का, त्या जिल्ह्यामध्ये अधिकारी माऊली जन्माला आल्या. बोलू नका. कधी कधी विठाला साध्वी जनाबाई. जनाबाईचं कुळ नाही सांगता येणार कोणाला. त्या कोण्या वंशातल्या होत्या, कोण्या कुळातल्या होत्या, कारण आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. आपल्याला भंगिऱ्याशी घेणं देणं आहे. ज्याला बायका कदरल्यात त्यांची नावं आपल्या मोबाईलमध्ये, आपण त्यांना व्हॉट्सअपला चॅटिंग करणार, त्यांना शुभेच्छा देणार. हरामखोरायला, नालायकायला चांगली आपल्याला लक्षात ठेवता येत नाही. जनाबाई ह्या चारू वळणाराच्या कुळातल्या होत्या. चारू, चारू हा पुरातन नाव आहे. त्याच्यानंतर चारूला नाव आलं नाडा. मोठीला जे नाडा वळायचे का, या कुळातल्या होत्या. मग आता ती कोण्या कुळातली लोक वळीत होते ते घरी गेल्यावर जरा डोक्याला घासान तपासा. त्या कुळातल्या फार कमी वयामध्ये पंढरपुरात विसरून राहिल्या, घरच्यापासनं हरवल्या, किंवा घरची कोणी नाहीत, असं काय समजायचं ते समजा. आणि तिथून पुढचा पुरुषार्थ साध्वी जनाबाईंचा इतका मोठा झाला की वारकरी संप्रदायामध्ये शक्यतो स्त्रियांची दखल फार मोजकी आहे. म्हणजे अभ्यासाच्या वर्णीमध्ये मग जनाई साहेब असतान, मीराई साहेब असतान, मुक्ताई साहेब असतान, सुखवाई साहेब असतात, अशा काही ठराविक. तर या सगळ्यांपैकी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरेतला जर अधिकार आणि दर्जा जर पाहला, तर मला असं वाटतंय जनाबाई इतका कोणाचाच नसेल की त्यांनी आदेश द्यायचा. आदेश कोणाला म्हणायच्या जनाबाई? कोणाला? माऊली महावैष्णव 56 भाषेचा केला शे गौरव. काय ताकद महाराज. महिषी पुत्रामुखी आदेश दिला. आदेश बोला म्हणलं, बोला बोला. काय पुरुषार्थ पुरंदाची. ज्ञानोबरायांनी ऐकावं. काय मोठा अधिकार जनाबाईंचा. एकट्याच होत्या त्यावेळेला. अशा कीर्तनात पलीकडे उभं राहायच्या. हे तुम्हा आम्हाला जरी कळालं नसेल तर आचार्य लोकांना कळालं, शास्त्रींना कळालं, पंडितांना कळालं, योग्यांना कळालं, दीपक बाबा तप्यांना कळालं, सिद्धांना कळालं, अनुराग्यांना कळालं, महंतांना कळालं की कोण जनाबाई. एवढा मोठा अधिकार
अधिकाराचं परिपत्रक काढलं तर मला वाटतंय घोंगडी एवढा जरी कागद घेतला तरी जनाबाईचं परिपत्रक अधिकाराचं लिहिता येणार नाही. इतके मुद्दे. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे. देव जेवायचा, देव जेवायचा. आपण वसवस केल्यावर नवरा सुद्धा अर्धी भाकर कमी खातो. आपण वसवस केल्यावर नवरा सुद्धा अर्धी भाकर कमी खातो. आता हे याच्यातून मुक्त सुटलेले लोक आहेत, हे विरळे आहेत, हे पुण्यवान आहेत, मागचं गठुडं घेऊन आलेली लोक आहेत. याच्यामुळे यायला ही चटके नाहीत. आपलं पाप होतं म्हणून वारकांडे आहेत. विठाला विठाला. उत्तर भारतामध्ये आनंद आश्रमावर एक वार्ता गेली. म्हणे जनाबाईच्या उफल्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कवऱ्या विठ्ठल म्हणतात. आपल्या संप्रदायात, त्या वारकरी संप्रदायात फार मोठी शिद्धत आहे. श्रीमंत श्री चोखोबारायचा अधिकार पाहायला गेलं तर चोखोबारायच्या आस्ती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी, घेत छत्रपाणी पितांबरे. त्या आस्ती विठ्ठल म्हणायच्या. चला, एका वारकऱ्याच्या आस्ती होत्या, वारकऱ्याची हाड आहेत, पण गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या. गौऱ्या. ज्या वेळेला शास्त्री, आचार्य, पंडित ही जी लोक होती का, ही भयानक विद्वान लोक होती. पंजाब मध्ये एक विद्वान व्यक्ती होता, त्याला चारीची चारी वेद पाठ होते. चारीची चारी वेद, पूर्ण वेद पाठ. 2 आख्यायिका आहेत. एक जण म्हणे वेद मागण्यासाठी कोणीतरी आला आणि त्या व्यक्तीला वेद मागितल्याच्या नंतर मग आपल्याला काय, मग त्याला सांगितलं सकाळी देतो म्हणून वेदाचं पान वाचायचं आणि हवनकुंडात टाकायचं. असा एक पुरावा मी काही लोकांच्या मुखारविंदातून ऐकला, पण मला पुराणात सापडला नाही. मला असा पुरावा की त्या परिसरात पाऊस आला आणि ज्या पर्णकुटीत जो महात्मा राहत होता त्या महात्म्याकडे 4 वेद होते. पाणी वाढत होतं, पुरंदासजी वाढत होतं, म्हणून जी दिवा लावायची तिवई असती ना, ज्याला आपण स्टूल म्हणतो, ठाकूरदासजी स्टूल म्हणतो, त्या तिवईवर बसले त्रिवेणीदासजी. ते महात्मा त्या तिवईवर बसले आणि ते वेद वाचत होते. कालांतरानं गळ्याला पाणी आलं, पोटशी वेद धरले आणि वेद वाहत गेले, पण त्या व्यक्तीला पूर्ण पाठ होते. पंजाब मध्ये एक ब्राह्मण होते, ती अंध होती. गाथात वर्णन आलं त्यांचं. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, सर्वेश्वर यज्ञ केला. भारत देश विद्वानांची भूमी आहे, विद्वानांची भूमी आहे. नर्मदा परिक्रमा करत असताना आता जी काही लोक पुस्तकं काढतात ना, बेले पाटील, इंग्रज सरकारातले 2 अधिकारी नर्मदेच्या तीरावर होते आणि नर्मदेच्या तीरावरच्या जी साधू येतील त्या साधूने आपला अनुभव लिहायचा. नर्मदा मैयाच्या तीरावर तो अनुभव लिहायचा आणि तो अनुभव आज इंग्लिश मध्ये नर्मदा पुराण आहे, इंग्रजी भाषेत नर्मदा पुराण आहे. ते खरं म्हणजे त्या काळातल्या अधिकारी साधूंनी स्वतःचा अनुभव लिहिलेलं पुराण इंग्रजीमध्ये. खानदेशमध्ये एक वड आहे, वड 5 आहेत फक्त भारतात. पुराणात प्रसिद्ध वड असलेले 5च आहेत, 5. त्याच्यापैकी खानदेशमध्ये एक वड आहे, त्याला सिद्ध चंद्रवड म्हणतात. सिद्ध चंद्रवड, तिथं वज्रेश्वरी मातेचं जन्मस्थान. तिथे जगातली पहिली गुरुपौर्णिमा झाली आणि त्याच ठिकाणी चंद्राला भगवान श्रीकृष्ण, भगवान शिवजींनी माथ्यावर धारण केलं. ते सिद्ध चंद्रवट आहे.
बाकीचे 4 वट बघा ना भागवतात, विठाला विठाला अधिकारी पुरुष आहेत. पण दीपक बाबा एवढ्या अधिकारी लोकायला सुद्धा आस्था लागली. जनाबाई कोण? कोण जनाबाई? अक्रोड पाटील जनाबाई कोण जनाबाई? कारण काही लोक पुरंदाजी इतके विद्वान होते की ग्रंथ वाचिता वाचिता त्यांच्या बोटाचे कांडे उघडले होते. कांडे. ठाकूरदासजी किती अभ्यास केला असेल त्यांनी? किती अभ्यास केला असेल? किती अभ्यास? अभ्यासाच्या बाबतीत जर आपल्याला कस लावायची मशीन जर एखादी घेतली, ती मशीन असावा की महाराजाला कीर्तनकाराला किती अभ्यास आहे, ती छातीला लावल्याबरोबर मला वाटते मशीनच जळून जाईल. काय लोकांचा अभ्यास असू द्या, किती लोकांचा अभ्यास. मी ज्ञानोबरायच्या सोहळ्यात एक वारकरी व्यक्ती पाहिली, पण आळंदीमध्ये अभंगाला पहिली चाल लावल्याच्या नंतर पंढरपुरापर्यंत ती चाल लावितच नव्हते. किती अभंग म्हणा, पंढरपुरापर्यंत पुन्हा ती चाल नाही. किती पाठांतर असलो आणि स्वराचं ज्ञान किती असेल, आणि ती चाल पुन्हा वारकरी संप्रदाय ढिकझॅक ढिकझॅक ढिकझॅक. कसा मला टाकून नाही तुला कसा जाईन, तू याकडे आलात नव्हता हो, आणि कसा जाईन टाकून तुला. काय पाठांतर असेल महाराज, काय पाठांतर, किती पाठांतर. ही लोक, या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. हे चाटके चुटके म्हणून मोबाईलवर टाकून हे तुमच्यातले 2% पिशे झालेले आहेत, कोणाला बोकांडीवर घेऊन नाचत आहेत. तुमच्या पाठाडा मोडू नये इतकं लक्षात ठेवा. आचरणशील लोकांना दंडवत करत जा. महाराज ज्या रत्नानं आचरणात जीवन घासले, अशा श्रीगुरु जीवनदास स्वामींच्या चरणी नतमस्तक होत जा. कारण आपल्या डोक्यातला गर्दा तरी निघून जाईल हा पापाचा. चांगल्यांच्या पुढे नतमस्तक होत जा. चला, एवढे आचार्य पंडित उत्तर भारतातले, दक्षिणेतली ही सगळी लोक एकत्रित जमा झाली आणि एका वारकऱ्याकडे गेली. तिकडे एक वारकरी होते, ते वारकरी होते कबीर. कबीराकडे गेले आणि कबीरांना विनंती केली, बोले जना नामक कोई तो साध्वी है जी? बोले मालूम है हमें. खाते संत है बोले. भगवान प्रभू तिच्या हातचं जेवण करतात, भगवान प्रभू तिला दळू लागतात, भगवान प्रभू तिला नाहू घालतात, तिला आंघोळ घालतात. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. हाती घेऊन आलो दोन्ही तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. वारे पठ्या हा वारकरी साम देव केस उकलायचा देव. मला वाटतं इथे एक संस्था तुम्ही चालवता, वैभव महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. वा, मुलांची का मुलींची? मुलांची. वा, छान.
नाही, कोणाची टाकली तरी शान, काय विषय. आपण कोण त्याच्यात काही बोलणार. इथून पुढे 50% कीर्तनं मुलींची होतील, 50% कीर्तनं पुरुषांची होतील. लोकांच्या मतावर, तुमच्या आमच्या मतावर काय. एक आमचा मित्र म्हणला, जिथे ते कीर्तन असेल मला तिथं घ्यायचंच नाही. लोक म्हणले तुझंच घ्यायचं नाही. संस्था आहे त्यांच्याकडे, वारकरी शिक्षण संस्था. मला वाटतं इथनं एक दिंडी पण जाती. हो, मला पण बाबाजी सोहळ्यात 1-2 दिवस पण दरवर्षीच येत होते. आता हे जरी वर्ष दुसरं असेल, कारण मी दिंडीत चालत असताना ते बाजूला गाडी दिसली की मी दर्शनाला जायचो आणि नित्याप्रमाणे मला भेटून एखादं फळ ते द्यायचे. काय माझंही पुण्य असेल की या प्रांतात कीर्तन असलं की बाबाजींचं दर्शन मला व्हायचं. मी सुद्धा नशिबाने, मला चांगल्याच्या पायावर डोकं ठेवायचं, माझं काहीतरी पुण्य असेल की मला ही चांगली संत भेटतात, अधिकारी. चला, कबीरजी आपल्याला तिथं जायचंय. पण कबीरजीनं सांगितलं, तुम्ही एवढ्या महिमेतले साधू, तुम्ही अमक्यातले साधू, तुम्ही तमक्यातले साधू, तुम्ही एवढ्या वैभवातले साधू. परवाला मला वाटतं त्रिवेणीदासजीने एक साधू सांगितले की ते अब्जाधीश आहेत. मला वाटतं 100 कोटीचा एक अब्ज होतोय का, ते पण सहजच असेल. मी 2700 कोटी ज्याच्याकडे पैसे येत असा महाराज पाहिला. 2700 कोटी, 2700 कोटी रुपये ज्याच्याकडे आहेत का, त्या महाराजाचा आश्रम पाहिला. तर हे 100 2 काय, हे असे काय 5-50 लाख रुपयावाल्यानं उगच कोणाला अशा गचांड्या नाही द्यायला पाहिजे. येड्यावानीच करतात लोक आपल्याकडे, येड्यावानीच. ती गाडी घेतली 5-25 लाखाची की किली फिरू लागला. मेनलं मग डोळा फुटून की सटकन हातातली किली. येड्यावानी काय चाबी फिरवायला तशी बोटात घालून दाखव ना आम्हाला, आम्ही तू बरं हो असं काही त्याच्यावर अक्षता टाकू. काय लोक आहेत महाराज. तर कबीरानं सांगितलं, तुम्ही भारदस्त श्रीमंतीतले माणसं आहेत, पंढरपूरला जायचं असेल तर पायी जावं लागतंय. पालखी शिबिका हत्ती गित्ती काय नाही. चलो बोले, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपूर जाना. निघाली पंढरपूर मध्ये आल्याच्या नंतर प्रांतातले विद्वान लोक आलते, आपल्या महाराष्ट्रातले विद्वान लोक. बापरे, एवढे मोठे आचार्य, एवढे शास्त्री, एवढी पंडित. त्याच्यानंतर शास्त्री महाराष्ट्रात कधी आले माहितीये का? काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर महाराष्ट्रात त्याच्यानंतर शास्त्री आले. आता शास्त्रींची संख्या खूप आहे, आता काही अडचण नाही. पण माझ्या लहानपणी हे 3 शास्त्री आले, काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार. तुम्ही कीर्तन ऐकताल नवल नाही, आमचं नशीब खोटं. अण्णा लवकर गेले. अण्णा जर गिरगावच्या बाळूला जर अजून 10 वर्ष भेटले असते, मग विद्वत्ता पाहायची होती. काय विद्वत्ता, काव्यतीर्थ. हो, कारण अभंग सोडवण्याची पद्धत, समाजाला आपल्या धर्माची पाळी द्यायची पद्धत. आरती तुकारामा, 2-2 महिने कीर्तन एका, तितक्याच आरती तुकारामा. एक वाक्य असायचं अण्णाचं, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा. काय अधिकार असतो या लोकांचा, काय अधिकार. जगन्नाथांना पवार, तुकाराम महाराज महामुनी. आणि विद्येवत परभणी जिल्हा इतका नशिबवाने या जिल्ह्याला लाभलेले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर. फक्त काय होतं माहितीये का, बऱ्याच लोकांना ताक पचत पण तूप पचत नाही. ताक पचत, वघारावानी ताक पिते, तूप नको, मला मळमळच होत. म्हणजे चांगलं दम पचणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप आहे. विठाला सगळ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. महाराज ताम्रपटावर बसलेली लोक, सुवर्णपटावर बसलेली लोक, चांदीच्या पटावर बसलेली लोक, अष्टधातूच्या पटावर बसलेली लोक, म्हणजे असली सिंहासनं होती त्यांची.
आणि ती माणसं पायी चालतात, पायातनं काही घालतात. पंढरपूरला आल्याच्या नंतर विचारलं सगळ्या लोकांना, दुःख वाटलं त्या आचार्य पंडित लोकांना की काय इथं कसली ती कोण जना नामदेवरायांच्या घरी राहते. संध्याकाळी पुरुषार्थ कळाला. शेजारती झाल्याच्या नंतर देव दळू लागला. वेगात सांगतो. दळल्याच्या नंतर देवानं सांगितलं भूक लागली. जनाबाईनं सांगितलं सगळ्यांचं उष्ट आहे. एका पात्रात वरपलेल्या अशा घासलेल्या सगळ्या पुसून घेतलेल्या कण्या भगवंतानं सांगितलं काय हरकत नाही. त्या कण्या भगवंतानं देवानं जनाबाईला खाऊ घातल्या. त्याच तोंडातल्या उष्ट्या बोटानं स्वतः खाल्ल्या. कोण तिये भाव जेवी पंढरी राव तिये सवे जगाचा बाप जेवत होता. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्याकडे होऊन गेले. आमच्याकडे 3 साहेबराव महाराज, साहेबराव महाराज कोठाळकर दादा, साहेबराव महाराज सोनोटीकर आणि साहेबराव महाराज मानोलीकर. वेदांतात प्रचंड विद्वान. पण साहेबराव महाराज सोनोटीकर बोलायला खणेपुरीकर बाबांसारखे, कोणी नाव ऐकलं असेल खणेपुरीकर महाराजांचं, त्याशी बिनधडक बोलायचे. त्यांनी सांगावं कीर्तनात मी लहानपणी ऐकलं, हे एवढे आचार्य पंडित लोक जनाबाईच्या तोंडातली उष्टी बोट देव चाटत असताना ह्या पंडित लोकांना दीपक बाबा हाताची बोट तोंडात नाही घातली, अंगठी चोखू लागले, पायाचे अंगठी चोखू लागले. अरे बाप रे, हे अभ्यास लोकांना झटका बसला की देव तिच्या तोंडातली उष्टे बोट चाटतोय, हिचा परमार्थ काय आहे. आणि मग कबीराला विनंती केली आपल्याला या माताजीचं दर्शन घ्यायचंय, या माऊलीचं दर्शन घ्यायचंय. मी परवाच्या कीर्तनात एक साध्वी सांगितली, सहज सांगितली की जिचा चिमटा वाजिल्याच्या नंतर परिसरात पाऊस पडत होता. ते चिमटा लोखंडाचा जर इतका सिद्ध असेल तर ती साध्वी किती सिद्ध असेल कल्पना करा ना. चिमटा वाजिल्याच्या नंतर तसा चिमटा वारकरी संप्रदायात अनगडशा फकीराचा होता. तो तुकोबारायची घोंगडीची घडी करायचा. अनगडशा फकीर कीर्तन परंपरेत बसलेला फोटो पाहन तुम्ही. सिद्ध लोक होते, सिद्ध लोक होते. ते चिमटा होता. त्याच्यानंतर नाथ संप्रदायात काही लोकांकडे चिमटे होती. नाथ संप्रदायामध्ये कारण साधू लोकांच्या जवळची प्रत्येक वस्तू ही सिद्ध असते. पुराणामध्ये एका साधूच्या कमरेला गुंडाळायची छाटी पाहिली. आळंदीतल्या मालकांनी तिचं वर्णन केलं. एकाची छाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. याच्या पुढचं एका व्यक्तीचं वाक्य, काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेजकांती. कोमरेला गुंडाळायचं फडकं आकाशात फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश पडतोय साधून स्पर्श केलेल्या वस्त्रात. एवढी मोठी ताकद. म्हणून धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा रक्तांबरन वृधिकायाम भीष्मतुल्यम समस्विता. हा पुरावा शास्त्राचा. अधिकारी लोक असतात. दर्शन घ्यायचं आपल्याला. कबीरांनी सांगितलं अनुमती घ्यावी लागेल, परवानगी घ्यावी लागेल. पण साधू म्हणले ज्याला परवानगी घ्यायची त्याला घर आहे कुडाचं, आणि हे साधू सोन्याच्या पटावर बसणारी माणसं. मग कुडाच्या घरात राहणाऱ्याला इतकं काय बोलायचं. उड्याच हल्ल्या मधात. पण उड्या हल्ल्याबरोबर देव जिच्या हातात तोंडातलं खात होता तो हजर नाही. ते निघून गेला. तो अहंकारानं भेटत नाही. तिळ मात्र जरी होया अहंकार मेरुतो समान भार देवा. परमार्थात अहंकार नसला पाहिजे. मला इतकं वाचन, मला एवढं पाठांतर, मला असं येतंय. अरे जगात तुझ्यापेक्षा लय मोठा ले सुंबळ्या येड्यावानी करी जाऊ नको. आपल्यापेक्षा जर कोणी मोठा नसला तर म्हणायचं मी मोठा आहे. जगात इतकी मोठी लोक आहेत पुरंदाजी. आपण काय आहेत? आपण चिल्लर माणसं आहेत. चिल्लर माणसं आहेत. निघून गेले. जनाबाईनं सांगितलं आमच्या मालकांचं घर मोडलं तुम्ही, घर मोडलं. सांगितलं. कबीराने ते मिटून टाकलं. कबीरांनी दर्शन घेतलं. दुरून जनाबाई पाया पडू देत नव्हत्या.
देवानं सांगितलं जनाबाईला, कबीराचं हे वस्त्र विठ्ठल विठ्ठल म्हणते, राम राम म्हणते. आणि मग हे सगळे शास्त्री बसलेले, वेगात सांगतो आपला पुरावा. आणि कबीरांनी एकच विचारलं, माय एक बोलू का? तुमचं वर्णन करावं तितकं थोडं. समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद केला, पृथ्वीवर जेवढे वृक्ष आहेत त्याची लेखणी केली तरी तुमचं वर्णन संपत नाही, एवढा अधिकार आहे. पण हा देव इतका तुमच्यासाठी पागल झालाय, याच्यासाठी तुम्ही केलं काय? जनी माने जोडी झाली विठ्ठलाची, दासी नामया. आता एखाद्या वेळेस तुम्ही मला विचारलं तर मी एक सांगेल, मी पुराण वाचिलं दीपक बाबा, शास्त्र वाचिलं, कधी कधी वेदही कोणाच्या मुखारविंदातून ऐकिले, 10-5 श्लोक वाचिले, असं मी सांगेल. वारीला गेलो, आमक्याची आमका असं केलं हे मी सांगेल. पण एवढा साक्षात्कार पुरंदाजी जनाबाईला आला. जनाबाईने एकच वाक्य सांगितलं, दासी नामयाची म्हणून या. मी नामदेवरायाचं दास्यत्व केलं, नामदेवरायाचे पाय धरले, म्हणून जगाचा पाप माझ्या ताब्यात इतका राहिला. याची एकमेव आपल्या सद्गुरूंची नामदेवरायांची कृपा जनाबाईवर झाली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, काय सांगू आता, गंगा जय तुझा. संतांनी मनात आणलं नव्हे, संतांच्या आपण सानिध्यात गेलं की आपण इतके मोठे होऊ शकतो. हे संतांचे उपकार आहेत. विश्वाच्या पाठीवर जे उपकार संतांचे आहेत का, ते उपकार आतापर्यंत त्या टोकाचे उपकार कोणाचेही नाहीत. संताचा उपकार सुद्धा केल्या जात नाही, इतका मोठा उपकार संतांचा आहे. 10 मिनिटात एक पुरावा सांगतो, माझ्या वाणीला विराम देतो. तिथं शेतात कार्यक्रम असल्यामुळं हवा लागत होती सगळ्यांना. इथं मध्यभागी असल्यामुळं कोणालाही हवा लागत नाही, मी ते जाणू शकतो. प्रसादाचं कीर्तन आहे. 10 ते 12 जरी टाइम असला तरी 10 ते 12 मिनिटात आटपितो. महाराज देव घरावर तुळशीपत्र उठून पांडवाच्या घरी राहिले. द्वारकेचा राणा पांडवा घरावर तुळशीपत्र ठेवलं. आपल्याला एक बायको असून दिंडीला जाता येत नाही. काही तर इतके हुशार आहेत, मी कापसाचं पाहतो तू जाय, मी पेरणी पारणीचं पाहतो तू जाय.
आणि कधी एक बायको हसून आपल्याला दिंडीला जाता येत नाही, त्याला 16,108 हसून भजन करणाऱ्याच्या घरी राहिला. पांडव भजन करत होती. पाहती पांडव भजन करत होती. पांडवांच्या कुळातल्या 2 लोकांचा पुरुषार्थ सांगतो. अर्जुन हे तोंडानं भजन करत असतील नवल नाही, पण अर्जुनाच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण म्हणायचे. याच्या पलीकडचा पुरुषार्थ होता द्रौपदीचा. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे दीपक बाबा, पण रोम जर खाली पडला तो कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीच्या डोक्याचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे, पण इंचरताना खाली जरी पडले तर जागा सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायची. महाराज लक्ष्मी आश्चर्यचकित आहे. तुम्ही आम्ही होताल नवल नाही, आश्चर्यचकित आहे. फक्त द्रौपदीचे केस पिठल्यात पडत नव्हते, चपातीत गवसत नव्हते, भाकरीत निघत नव्हते. इतकं मात्र, कारण ती स्वयंपाक घरात दाताळ घेतच नव्हती ना. बेले पाटील दाताळ कळालं ना तुम्हाला, कंगवा तिथं घेत नव्हती ती. कारण आपल्या संस्कृतीमध्ये चुकीच्या ठिकाणी डोकं इचरलं की अवदशेचं लक्षण म्हणत असतात. चुकीच्या ठिकाणी डोकं जरी इचरलं तर ते अवदशेचं लक्षण आहे. अवदशेचं लक्षण आहे. जुनी लोक फार हुशार होती. लक्ष्मी जिथं बसली ती जागा राममय होत होती. रामायणातला पुरावा पहा. जेथ सीतेची वस्ती घडे, राम राम स्मरती झाडे. त्या ठिकाणचे खडे झाड पंचाळ बाबा राम राम म्हणायचे, पण सीताई साहेब उठून गेल्या ती जागा राममय होत नव्हती. सीतेपेक्षा आई साहेबापेक्षा द्रौपदीचे केस पुरुषार्थी, त्या जाग्यावर निर्जीव केस खाली पडले तरी जागा कृष्णमय होत होती. म्हणून त्यानं 16,108 पत्न्या, 48,324 पोरी, 1,61,081 मुलं, सगळ्यांची लग्न होऊन 56 कोटी यादव. हा सगळा संसार पाठीमाग ठुला आणि द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहिला. पांडवांच्या घरी राहायचं एका कारणाकरता की भजन करणाऱ्याला गादी द्यायची आणि भजन करणाऱ्याला त्रास देणाऱ्याला हाणायचे. कोणाला हाणायचं होतं? कौरवायला. आणि गादी कोणाला द्यायची होती? पांडवांना. आणि काय अशक्य होतं देवाला? किती रट्ट्यात कौरव मारता आले असते, पण देवाला सुद्धा कधी मान वाकावं लागते अशी अधिकारी लोक कौरवाच्या पक्षात होते. त्याच्यापैकी भीष्माचार्य सामान्य भीष्म होते. महाराज यमाला 22.5 दिवस पलीकडे उभं करण्याची ताकद भीष्माची. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनी आदूर स्वशरीर रक्षिले. ही ताकद भीष्माचार्यांची. बर देव का भेट होता भीष्मांना? त्रिवेणीदासजी, त्याचं कारण होतं भीष्माचार्याच्या अंगात 113 बाण घुसले. 113 शरपंजरी पडले. दर्शनाकरता लोक बेजार करत होते. दीपक बाबा भीष्मान देवाला सांगितलं, देवा हे थांबव घरानं. आणि 10 दिवस थांबिलं आणि 11व्या दिवशी ग्रंथ हातात दिला. तो ग्रंथ म्हणजे विष्णू सहस्रनाम. 11व्या दिवशी देवाच्या हातात दिला. म्हणून आपल्या सप्त्यात विष्णू सहस्रनामाशिवाय सप्ताह नाही, सकाळच्या काकड्याशिवाय सप्ताह नाही, ज्ञानेश्वरीच्या पारायणाशिवाय सप्ताह नाही, गाथ्याच्या भजनाशिवाय सप्ताह नाही. हे सगळं नदीला टाकून दिलं. मधात दुसरं सुरू केलं आणि पत्रिकावर नाव टाकतेत अखंड हरिनाम सप्ताह. यम इतका हानीन जागा ठवाचा नाही, इंच भर लाल करायची. विठाला विठाला. महाराज गाथ्याच्या भजनाच्या 550 अभंगाचं आवर्तन झाल्याशिवाय रोज सप्ताहच नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्याशिवाय सप्ताहच नाही. सकाळी विष्णू सहस्रनाम झाल्याशिवाय सप्ताहच नाही. हो, ते तर आता ते पुरुषार्थी काळ होता, पण किमान आता 5 तरी घेत जा. 5 तरी घेत जा गाथ्याचे अभंग. 5 तरी. हो, शास्त्र आहे ती एक वारकऱ्याची संध्या आहे. गाथा, ज्ञानेश्वरी, विष्णू सहस्रनाम ही वारकऱ्यांची संध्या आहे. संध्या आहे.
या लोकांकरता देवाला पांडवांना गादीवर बसविण्यासाठी अडचण होती आणि तिकडी लोक थोडीशी बऱ्यापैकी मोठी होती. दुर्योधनाचं शरीर वज्रदेही झालं. पांडवातल्या एका भजन्यानं आशीर्वाद दिला, धर्मराजानं आशीर्वाद दिला, जा आई बरोबर विवस्त्र अवस्थेमध्ये अंगावर कपडे न घालता आईचं दर्शन घ्या. मधात पंढरपुरातला मालक भेटला आणि फुलाच्या माळा गुंडाळल्या. तितकंच हाडामासाचं राहिलं, बाकी सगळं वज्रदेह. मारणं इतकं सोपं नाही. पण देवाच्या लक्षात आलं, जसा दुर्योधन वज्रदेही तसा माझा भीम वज्रदेही व्हा. भीमाची गदा वज्राची होती, भीमाचं शरीर वज्राचं नव्हतं. वज्र साडेतीनच वज्र. पण कालांतरानं एके दिवशी असा प्रसंग आला, देवाच्या मनातली गोष्ट एका साधून केली. एका सरोवरावर भीमदादा फुलं आणण्यासाठी गेले. स्वयंपाक आटपलाय, आता 5 ते 7 मिनिटात आटपतो. फुलं आणण्याकरता गेले. भीम हा राजकुमार आहे, राजाचा पुत्र आहे. महाराज ज्याची मायन बाप लोकाची तर काम करते, ते सुद्धा पुढच्या खिशात मोबाईल ठेवतो. ते मोबाईल सांगतोय, त्या मोबाईलवर एक न एक कण माईच्या बापाच्या रक्ताचा आहे, घामाचा आहे. लोकांचा ऊस खुरपून तिचे पैसे यानं नेलेत. आपण ज्यांच्या रक्तावर 2 टायमाच्या भाकरी खातो, ती माणसं एकूणमेकावर फुसकारे हाणते. तर भीम तर राजाचा पुत्र आहे, राजकुमार आहे. भीमाच्या ताकदीचा विचार केला तर पाय आपटिल्यावर 2-2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नाही. हे श्री पावडे, इतकी ताकद होती भीमाची, इतकी ताकद. मग त्या भीमानं का नाही पुरुषार्थ दाखवा, दंडी सोडी टाकली. पाणी उडालं ठाकूरदासजी, आणि त्या बाजूला एक साधना भजन करीत बसलेला महात्मा भिजला. ते महात्मा म्हणजे मारुतीराय होते. भिजले मारुतीराय, आवाज दिला. मारुतीरायनं आवाज दिल्याच्या नंतर वारं सुद्धा तितक्या टायमापुरतं शांत झाले. मारुतीरायाच्या आवाजात ताकद सोडी. स्त्री राज्यामध्ये मारुतीरायाच्या भुभुक्कारानं गर्भ पडत होते. गर्भ पडत होते. कोणाचे? पोराचे. पोरीचा गर्भ पडत नव्हता. आपल्याकडं चूक केली तुम्ही, इतकी चूक केली तुम्ही, पोरीचे गर्भ पाळले म्हणून इसीच चक्रवाले व्हॉट्सअपला टाकतेत, आमच्या पोराकडे बघा. तूच बघा आता, तूच पाय सोंबळ्या, तूच पाय. तुला पोरी झालंय, कटाळा आलता नालाय का काय? शास्त्र आहे महाराज. स्त्री राज्यामध्ये फक्त मुलाचा गर्भ असलेला पडत होता, मुलीचा पडत नव्हता. काय पुरुषार्थ असेल, म्हणून त्याला स्त्री राज्य म्हणायचं. मग त्या मारुतीरायानं गर्जना केल्यावर, आवाज दिल्यावर काय शांत, निरव शांतता होती, निरव शांतता. भिवानं पाहिलं, वानर दिसते पण जोरात ओरडते. शेवटी राजाचं पोरग. तुम्ही अजून बी बघा, 4-2 अंगठ्या घालणारे कवाच भात वाढायचे नाही, कडी वाढायचे नाही, ते असं फिरते. खडलेत पाहुणे, दीपक बाबा आहेत का? आपण बोललंच नाही पाहिजे. यायला जेवणाऱ्या खाली मान घालली पाहिजे, उचल्या. ते सारख्या अंगठ्या आमच्या इथं झाडवणीला येतात. विठाला काही ठिकाणी वैभव दाखवायची पद्धत नसते. हातात टांग अलंकार असणारी माणसं नुसती पंक्तीला फिरतील, आणि सक्रातीच्या दिवशी दागिने घालणाऱ्या बायका नुसत्या कपाळ पुढं करतात. तू या बोटान लावणं दुसरी कुकू का प्यारलीच झाला तुझ्या हाताला. आणि हिनं लावलाच तर कोणतीला कुंकू लावती माहिती का? जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला. गरीबाच्या बाईला कुंकू लावल्यावर का इचुडस तू का? पैशाचा गर्व संप्रदायात दाखवायचा नाही. अद्याप नाही दाखवायचा संप्रदाय. मग तुमच्या आमच्याकडे थोडं असताना आपण इतकं रेटीत बोलतो, इतकं टेकीत बोलतो. विभा इंद्रप्रस्थाच्या राजाचा, हस्तिनापूरच्या राजाचा पुत्र आहे. मारुतीरायानं आवाज दिला. भीम म्हणला, काय बघायचं वानराकडे?
काय आपल्याला त्याच्याहून गरज आहे. पुन्हा एक उडी हाणली. मारुतीराय पुन्हा भेजले. मारुतीरायने सांगितलं, गुण्या गोविंदानं एका शब्दात सांगतोय, तू असल्या उड्या हाणू नको. हे तीर्थ उड्या हाणण्यासाठी नाही, हे फक्त स्नान करण्यासाठी, इथलं तीर्थप्राशन करण्यासाठी, हे उड्या हाणण्यासाठी नाही. येड्यासारखं, म्हशीसारखं, हाल्यासारखं, हत्तीसारखं करू नकोस. तर भीमाने विचार केला, मला हत्ती म्हणायलंय, मला हाल्या म्हणायलंय, मला म्हैस म्हणायलंय. तिसऱ्यांदा पुन्हा उडी टाकली. मारुतीरायनं बसल्या बसल्या सांगितलं, बाई जाय बर माय. मारुतीरायपाशी बाई होती. जाय बर म्हणले बाई. शेपटी होती आणि आलादी शेपटी पाण्यात घुसली आणि भीमदादाच्या कमरेला येडा घातला. जुना शेतकरी जशी गाठ मारतो का, जुना 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 असा फासाच टाकला कमरेला आणि आलादी भीमदादाला ओढ. भीमदादा गंजा असे झटके हाणालेत त्या शेपटीला, गंजा झटके हाणालेत. 3 किलोमीटर मध्ये झाड राहत नाही, एवढी ताकद पायात, गंजा झटके. पण त्या शेपटीचा एक रोम सुद्धा निघत नव्हता. महाराज, ती शेपटी इतकी पुरुषार्थी होती, जगातल्या 6व्या क्रमांकाच्या गुंडाला दाढीन मिशा जाळल्या होत्या. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळली. रावणाचा पुरुषार्थ जाळलेली शेपटी ती सामान्य पुरुषार्थी असेल का? महाराज, या प्रांतातल्या एका पतिव्रतेच्या कपाळावरच कुंकू पुसायची ताकद त्या शेपटीने केली. ती भुंगे मारले. चंद्रसेना सामान्य स्त्री असेल, जगातली प्रचंड विद्वान आणि पतिव्रता स्त्री. सूर्याला चुटकी वाजायचे, कोण माझं कुंकू पुशील, इतकी अधिकारी स्त्री. काय शेपटी असेल. गोडपुरा ब्रह्मांडाचा कोळसा घेईल एवढं मोठी ताकद. महाराज, द्रोणागिरी बांधून आणायची शेपटीत ताकद. भीमदादाला अलीकडे घेतलं आणि समोर उभं केलं आणि शेपटीला सांगितलं, बाई याचं चांगलं स्वागत पर करू. थोडासा वरी घेतले भीमदादा आणि तंदिशी इतके आपले की जमिनीला छिद्र पडून भीमदादा कमरा इतके खाली आणि तळेल दिशी काला थांबली. तळेल दिशी भीमदादाला जमिनीत रुतवलंय याचा गर्व नाही झाला का? त्याला माहित होतं मी पाय आपटिल्यावर झाड पडते, त्या अर्थी मला दाबले आपटिल्याच्या नंतर मी जमिनीत सहज घुसल. ते म्हणलेत नाही मारुतीरायच्या ताकदीने मधात घुसलो, कारण राजाचं पोरग होतं ना, जरासा अहंकार होताच. पण लक्षात एकच आलं, अजून आगच राहत नाही, अजून गालाची आग जातच नाही. पण मारुतीरायला दुसरं आश्चर्य वाटलं, इतका चपका हाणून बी याचे दात कस काय पडले नाही. मारुतीरायला याचा आश्चर्य वाटलं की असं का. मग विचारले, आपण कोण? को भवा आपण कोण? भीमानं सांगितलं, तोंडात मारली ना, आता जात विचारायला लागलंय, कुळ विचारायला लागलंय. मारुतीरायने सांगितलं, इकडचा गाल शिल्लक आहे, पटकन कुळाचं नाव सांगा, आईचं नाव सांगा, बाबाचं नाव सांगा. मी आमक्याचा पुत्र आहे. अरे, पांडवांपैकी एक? हो. दुर्वासाच्या आशीर्वादाची लेकरं आहात तुम्ही. अभंग शपक असू द्या, पण अभंग गाणे म्हणल्यापेक्षा चांगला आहे. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने, 5 मंत्र दिधले त्याने, दुर्वासाच्या कृपादाने. 5 मंत्र, त्याच्यापैकी एक. वा, सहोदर लागतोस, भाऊ लागतोस. वाईचा आशीर्वाद होता. एकच विनंती करतो भीमराज, मला तुम्हाला आलिंगन द्यायचे. पण पुरंदास स्वामी भीमदादाच्या अंतकरणात एक शंकेची गाठ होती. एक ठोका आणला तर अजून चाळा ठणठण करतोय, गाल ठणठण करतोय, आणि आलिंगन दिलं तर मला तुराट्या मोड्यासारखं मोडीन. म्हणून आपल्याला काय आलिंगन द्यायचं नाही. मारुतीरायने विनंती केली, मी अंजनी पुत्र आहे. शरीर जसं माझं वानरी असेल, पशुचं असेल, पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा उपासक आहे.
मी भगवान विष्णू परमात्म्याचा उपासक आहे. आणि प्रत्यक्ष मारुतीराय शंकर आहेत, 11वे रुद्र आहेत. आणि वारकऱ्यातला मी शिरोमणी आहे ते नाही म्हणायचे. पैठणच्या मालकांना सांगावं, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे. वैष्णव आहे मी, वारकरी आहे. भीमदादाच्या लक्षात आलं वारकरी द्वेषी नसतात. जवळ गेले आणि मारुतीरायानं आलिंगन द्यायला सुरुवात केली. भीमदादानी तटस्थ भूमिका धरली, मोकळं शरीर सोडलं नाही. आणि मारुतीरायानं आलिंगन दिलं आणि मिठी सोडली. पहिले मामा झालं काय, सगळं अंग अंगाला लागलं नाही. ज्या ज्या ठिकाणी स्पर्श झाला ते दीपक बाबा अर्ध शरीर वज्राचं झालं. घरी येऊन रडू लागले. कोणापाशी? पंढरपुरातल्या मालकापाशी. माझं अर्ध शरीर वज्राचं झालं ते मारुतीरायानं केलं. म्हणजे भीमदादा मारुतीराय असा अर्धावट देणारी व्यक्ती नाही. तुमचं सगळं शरीर वज्राचं केलं असतं, पण तुम्ही काय केलं? काय नाही म्हणे, भीतीपोटी मी अंग चोरलो. दृष्टांत संपला. काय नियमावली असेल महाराज, कमरेच्या खाली गदा मारत नसतात. कमरेच्या खाली गदा मारत नसतात. पंढरपुरातल्या मालकानं भीमदादाला सांगून चुकीचं युद्ध करावं लागलं. दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारायला लावली. आता दुर्योधनाला जर गदा भीमदादानं आधी हाणली तर दुर्योधनाला परत हाणायला काहीच भीती नाही. पण तरी दुर्योधनानं हाणल्याच्या नंतर यांची फुटतच नव्हती, कारण ही मारुतीरायाच्या कृपेनं वज्राची झालती. मारुतीरायाची कृपा झाली नसती तर भीमाच्या गदेनं दुर्योधन जसा मेला का, दीपक बाबा त्याच पद्धतीनं भीमदादाची सुद्धा इहलोकातली यात्रा संपली असती. पण तसं तर दुर्योधन अगोदर कमरेच्या खाली गदा मारणारच नव्हता, कारण गदेचा तो नियमच नाही. पण देवानं भीमदादाला नियम मोडायला लावला आणि दुर्योधनाच्या कमरेला मांडीला गदा मारायला लावली. कारण दुर्योधनानं त्या मांडीनं एक पाप केलं, पुरुषार्थाची लायकी नसताना. पुरुषार्थ शब्द कळाला ना तुम्हाला? पुरुषार्थाची लायकी नसताना आई समान भाऊजाईला मांडीवर बसविलतो, म्हणून ती मांडी पापी होती, ही फोडणं गरजेची होती. म्हणून देवानं भीमदादाला सांगितलं, हाणा कमरेच्या खाली गदा. भीमदादा म्हणले, देवा हे चांगलं नाही, हे चूक असू द्या ना. मोठी भाऊजाई आई समान असताना ज्याला मांडीवर बसवायची अक्कल नाही, त्याच्या मांडीवर मारताना इतकं काय भ्याचं? असे 10-5 पुरावे दिले. तेव्हा भीमदादानं गदा मारली. पण मग मात्र दुर्योधनाच्या लक्षात आलं, बेट्या, कारण भीमदादापेक्षा गदा युद्धामध्ये दुर्योधन कितीतरी पटीनं श्रेष्ठ होता, कितीतरी पटीनं. मग दुर्योधनानं इतक्या आवेशात गदा मारली, गदेचे तुकडे झाले. आणि मग भीमानं अश्वत्थामांना विचारलं, माझ्या मांडीवर गदा मारल्यावर मी चुरा झालो, पण भीमदादाच्या मांडीवर गदा मारल्यावर माझी गदाच फुटली, याचं कारण काय? अश्वत्थामांनी सांगितलं, त्याच्यावर मारुतीरायाची कृपा आहे. हे संतांचे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती विठोबा.
श्रद्धेनं हो श्री गुरुजींच्या आयुष्य वृद्धी करता, त्यांच्या व्याधीमुक्तते करता केलेला हा अन्नदानाचा सोहळा ग्रामस्थ मंडळी चुडावा एक बाबांना घाला, चुडावेकर मंडळी घाला बेले पाटलांनी त्यांनी नर्मदा परिक्रमा 4 केल्यात. चुडावेकर मंडळी मोठ्या श्रद्धेनं मोठ्या अट्टहासाने भावयुक्त अंतकरणाने आता एवढी पेरणी पारणीची दिवस आहेत. ह्या 4-5 दिवसातच माझा शेतकरी राजा सुखावला आणि या सगळ्या गोष्टी बाजूला सारून चुडावेकर मंडळीने महाराज एक मोठा अन्नदानाचा यज्ञ केला आणि त्या प्रसादाकरता भक्त सुद्धा येणं गरजेचे आहे. आपला अमूल्य वेळ खर्च करून या पंचक्रोशीतून पार दूर दुरून 50-50 किलोमीटरच्या लांबून एवढी मोठी भक्त परिवार श्री गुरु महंत 108 गुरुवर्य जीवनदास स्वामींच्या या दर्शनाकरता ह्या प्रसादाकरता तुम्ही एवढी धाव घेत आलात. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी दंडवत. मला असं वाटतंय रथाचं काहीतरी रथ वारीसाठी काहीतरी रथ घेतलेला आहे इथलाच ना गाववाल्याने. ही विनंती अशी आहे की त्या रथासाठी जर कोणाला देणगी द्यायची असेल तर मंदिरामध्ये एखादा कोणी बसलेला असेल त्या व्यक्तीच्या हातात ती रथाची देणगी द्या. पावती बुक सुद्धा तिथं आहे आणि ती पावती स्वीकृत करा अशी तुम्हाला विनंती. कारण रथ हा वारीमध्ये जाणारे विटेवरच्या मालकाच्या भेटी करता त्या रथात पादुका जातील अशी गावकऱ्यांची त्या कमिटीची विनंती आहे. ही तुम्हाला मी नमूद करतो. उपस्थित माझे ज्ञानोबाराय तुकोबारायची साधक ही सगळी भजनी मंडळी दोन्ही बाजूची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. आज आदरणीय गुरुवर्य दीपक बाबा सुद्धा आलेले आहेत, पंचाळ बाबा सुद्धा आहेत, आमचे आदरणीय माऊली बाबा सुद्धा आहेत, महंत गुरुवर्य चंडीदासजी स्वामी सुद्धा आलेले आहेत आणि ही सगळी महाराज मंडळी त्रिवेणीदासजी, ठाकूरदासजी, माझ्यावर अतूट प्रेम करणारे श्री गुरु पुरंदासजी, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कीर्तन त्यांच्यामुळे मला करण्याचा योग येतो त्या भागात. असे पुरंदासजी, साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुनश्च एकदा जाता जाता विनंती करतो, मी परवाला सुद्धा बोललो, मघाशी बोललो, मावल्यांनो तुम्ही शक्य आहात तुम्ही ते करू शकता. हातपाय धुवून स्नान करून तुमचा स्वयंपाक वगैरे सगळं काम आटपलं, शेतीचं काम असेल तेही आटपून 1 तासभर माळ घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाचा जप करा आणि देवाला संकल्प करा, देवा ह्या जपाचं पुण्य, ह्या जपाचं श्रेय श्री गुरु महंत 108 जीवनदास स्वामींना त्या नामचिंतनाचं पुण्य लाभो आणि त्यांना आयुष्य याच्याकरता पाहिजे, फक्त अन्नदान करण्याकरता. त्यांची एकच इच्छा आहे, माझ्या हयातीत प्रचंड अन्नदान व्हावं. गोर गरीब थोर मोठा वारकरी सगळे सिद्ध योगी जपी तपी ही सगळी प्रसाद घेऊन जावा, ही फक्त अन्नदान व्हावं ही श्री गुरु स्वामींची इच्छा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही जप करा ही तुम्हाला विनंती करतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.